स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे बीएडचा रिझल्ट लागलेला आहे आणि कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे याच्याबद्दलची अजूनही माहिती या पोर्टलवरती टाकलेली नाही आहे. परंतु या संदर्भात विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण या ठिकाणी त्याचे उत्तर सुद्धा देणार आहोत. प्रश्न कोणते आहे तर सर मला कमी पर्सेंटेज आहे, सर मला जास्त मार्क्स आहेत, मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, मला प्रायव्हेट कॉलेज मिळेल का, मला एडेड कॉलेज मिळेल का, मला हॉस्टेल मिळेल का, अशी खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांची आहेत. सोबतच नवीन जे फॉर्म सुटलेले आहे ते कोणासाठी आहे, म्हणजे नवीन जी सीईटी आहे बीएडची ती कोणासाठी सुरू होणार आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला कायमस्वरूपी मिळेल, अपडेट सुद्धा मिळेल. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया संपूर्ण 2 महिने चालत असते, म्हणजे कॅप राऊंडची प्रक्रिया. जे जुना जो व्हिडिओ आहे माझा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमात सर्व माहिती आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. वसतिगृहाबद्दल मी सांगितलेलं आहे, कारण तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर वसतिगृहामध्ये राहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला जास्त पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल, कमी पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज मिळेल. पण ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल आहे तरी त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असते. परंतु ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की मी रेग्युलर कॉलेज करून चांगला शिक्षक बनायचं आहे, मला बीएड करायचं आहे, माझं पॅशन आहे, ह्या सर्व बाबीसाठी जे विद्यार्थी खरंच त्यांना प्रामाणिकपणे बीएड करायचं आहे त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज फॉर्मचा तुम्हाला कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे गव्हर्नमेंट कॉलेज असणार आहे. विषय आहे दुसरा की ऍडेड कॉलेज कोणासाठी असणार, ऍडेड कॉलेजची फीज किती असणार. ऍडेड कॉलेजची फीज ही कमीत कमी फीज असते, 3-2.5 हजार रुपयामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळत असते. आणि जे विद्यार्थी आपले कायमस्वरूपी रेग्युलर करत नाही आहेत आणि त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे, कोणी पोलीस भरती करत आहे, कोणी सरळ सेवाची प्रिपरेशन करत असते, कोणी जे काही बार्टी टार्टी महाज्योतीच्या माध्यमातून जे क्लास करत असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर जाऊ शकत नाही तर मग प्रायव्हेट कॉलेजेस घ्या. जे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रियदर्शिनी कॉलेज नागपूरचं सांगितलेलं आहे की जे चांगलं कॉलेज आहे, प्रजासत्ताक कॉलेज आहे, जे रेग्युलर जावं लागत नाही. या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेतला तर तुमचं इतर जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे लायब्ररी जॉईन करू शकता. आणि फायदा एक होतं की त्या माध्यमातून तुम्हाला वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळते. वसतिगृहात ऍडमिशन केलं म्हणजे तुम्हाला राहण्या आणि खाण्याची व्यवस्था मोकळीक होते आणि वरून स्टायपंड सुद्धा मिळते. मग अशा विद्यार्थ्यांना जर आपण कायमस्वरूपी जर समोर जर प्रक्रिया घेतली तर अशा विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि या माध्यमातून आपला विद्यार्थी गरीबोध करू शिकत असतो. नंतरचा विषय असा आहे की रेग्युलर कॉलेज कोणते, तर गव्हर्नमेंट कॉलेज रेग्युलर असते, या कॉलेजला काहीही एक्सक्यूज नसते. तुम्ही जर त्या कॉलेजला गेले नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकलचे मार्क्स दिले जात नाही, तुम्हाला वारंवार फोन करून त्यांच्याकडून बोलावले जाते, तुमचं असाइनमेंट तुम्हाला द्यावंच लागते, कॉलेजला जावंच लागते, कॉलेजचे जे प्रोग्राम्स असते त्याला जावं लागते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर करायचं आहे त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रेग्युलर करा, गव्हर्नमेंट कॉलेजेस टाका, आणि ज्यांना कमी फीज मध्ये ऍडमिशन करायची आहे त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये करा, आणि ज्यांना फीज नाही परंतु रेग्युलर नाही करायचे त्यांनी प्रायव्हेट कॉलेजमध्ये जा. मग अशा कॉलेजेसना तुम्हाला कायमस्वरूपी या सर्व याच्यात काम करावं लागते. विद्यार्थी मित्रांनो हे एक समजून घ्यायचं आहे की आपले जे विद्यार्थी आहेत ते ह्या 3-4 ही बाजू रेग्युलर, इरेग्युलर, नंतर हॉस्टेल यामध्ये फसलेले आहेत. याची पूर्ण माहिती आपण या चॅनलवरती देत राहू. असेच आपल्या अपडेट करता आपल्याला याबद्दल काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.